ओव्हरथिंकिंग का होते, मानसशास्त्र काय सांगते आणि त्यावर उपाय. ओव्हरथिंकिंग म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आवश्यकतेपेक्षा खूप जास्त विचार करत राहणे. छोट्या प्रसंगांनाही आपण मनात पुन्हा पुन्हा रिप्ले करतो. असं केलं असतं तर, तो काय विचार करत असेल, उद्या काय बिघडलं तर, अशा विचारांच्या फेऱ्यात मेंदू अडकतो. मानसशास्त्रानुसार हे आपल्या मेंदूच्या सर्व्हायव्हल मेकॅनिझममुळे घडतं. पूर्वीच्या काळात धोके टाळण्यासाठी मेंदू वर्स्ट केस सिनारिओ विचारायचा, पण आजच्या सुरक्षित वातावरणात हाच पॅटर्न एन्झायटी आणि तणाव वाढवतो. ओव्हरथिंकिंग प्रामुख्याने 2 कारणांनी वाढतं: अनिश्चिततेची भीती आणि परफेक्शनची सवय. आपल्याला प्रत्येक गोष्ट कंट्रोलमध्ये हवी असते. एखादी चूक होईल या भीतीने आपण निर्णय पुढे ढकलतो आणि विचारांची साखळी वाढतच जाते. यामुळे झोपेवर परिणाम होतो, लक्ष केंद्रित होत नाही आणि आत्मविश्वास कमी होतो. यावर उपाय म्हणून काही सोप्या मानसशास्त्रीय पद्धती उपयोगी पडतात. पहिली म्हणजे 555 रूल. या गोष्टीचा 5 दिवसांनी, 5 महिन्यांनी, 5 वर्षांनी काही फरक पडेल का? बहुतेक वेळा उत्तर नाही असतं. दुसरी पद्धत म्हणजे थॉट रायटिंग. जे विचार डोक्यात फिरत आहेत ते कागदावर लिहून काढा. लिहिल्यावर विचारांची तीव्रता कमी होते. तिसरी पद्धत म्हणजे ॲक्शन ओव्हरथिंकिंग. छोटंसं पाऊल उचला. कृती केल्याने मेंदूला स्पष्टता मिळते. लक्षात ठेवा, ओव्हरथिंकिंग थांबवायचं असेल तर विचारांवर नाही तर कृतीवर लक्ष द्या. मेंदूला शांत करण्यासाठी श्वसनावर लक्ष केंद्रित करा. मोबाईलपासून थोडा वेळ दूर राहा आणि वर्तमान क्षणात राहा. मानसशास्त्र सांगतं, तुमचे विचार नेहमी सत्य नसतात. त्यांचं निरीक्षण करा, पण त्यांच्यात अडकू नका.